बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनेलवर। आजच्या ताज्या बातम्यांपासून सुरुवात करूया। जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या देगलूर तालुक्यातील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट दिली। चला जाणून घेऊया या भेटीचा सविस्तर वृत्तांत। जम्मू काश्मीरमध्ये देशसेवेच्या पवित्र कर्तव्यात असताना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र शहीद सचिन वनंजे यांना वीरमरण प्राप्त झाले। या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली। या भेटी दरम्यान अतुल सावे यांनी त्यांचे 1 महिन्याचे वेतन व्यक्तिगत मदत म्हणून शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांना दिले। ही मदत त्यांनी कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी केली आहे, ज्यामुळे त्यांचा देशाप्रती आणि समाजाप्रती असलेला संवेदनशील दृष्टिकोन दिसून येतो। या भेटीवेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे, नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे, शीतलताई अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच लक्ष्मणराव ठक्करवाड, माधव पाटील उचेकर, श्रावण पाटील बिलवंडे, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, माधवराव मिसाळे गुरुजी, माजी नगराध्यक्ष शंकरअण्णा कंतेवार, अनिल पाटील खानापूरकर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार दाशेटवार, जनार्दन बिरादार, तालुका अध्यक्ष दक्षिण प्रीतम देसाई हनेगावकर, तालुका अध्यक्ष उत्तर शिवकुमार देवाडे, देगलूर शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, माजी सरपंच सुरेश मिसाळे, श्याम पाटील वडजे, माधव पाटील पाळेकर, दीपक संगमकर, मुकुंद भुताळे, सुनीता कमटलवार आणि भावना दाशेटवार, उमाकांत मुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शहीद सचिन वनंजे यांच्या बलिदानाला सलाम करताना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासन आणि राजकीय नेतृत्व पुढे आले आहे। ही भेट आणि मदत शहीदाच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शहीद सचिन वनंजे यांच्या स्मृतीला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळो ही प्रार्थना करतो। अधिक ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। धन्यवाद। देशाच्या संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचं जीवन बलिदान दिलं, म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी, सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली। त्यांच्या पत्नीशी चर्चा केली, त्यांच्या आईशी, त्यांच्या वडिलांशी, त्यांच्या भावाशी चर्चा केली। त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे सैनिकी बोर्ड आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत लवकरात मिळवून देण्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली। आज आमचे आमदार अंतापूर साहेब त्यांच्या मातोश्री पण इकडे ते काही कारणास्तव मुंबईला गेलेले आहेत। आमचे जिल्हाध्यक्ष बडे साहेब आहेत, आमचे संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे जे आहेत, सर्वच आम्ही इकडे त्यांचे आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायची आहे ती पण लवकरात लवकर एकदा ते सैनिक बोर्डातून आलं ते पण आम्ही द्यायचं आम्ही करू। आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणून एक पगार जो आहे तुम्ही आज त्या ताईंना दिलेला आहे आणि ती काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत म्हणून त्यांना दिलेलं आहे। त्यांचे स्मारक बांधण्यासाठी या ठिकाणी हो मला आत्ता मागणी केलेली आहे, नक्कीच त्याचा कलेक्टर साहेबांची आणि तिकडच्या तहसीलदारशी वगैरे चर्चा करून कुठली जागा असेल काय असेल तर तिला नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न। त्यांची घराची परिस्थिती पाहता सचिन वनंजे हा एकटा घरात कामवत होता, परंतु आज त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची पत्नी, आज त्यांच्या घराची परिस्थिती पाहता आपण शासनाकडून किती मदत करणार? त्यांनी किती मदत कसं आहे मी आत्ताही सांगितलं, त्यांच्या मिसेसचं शिक्षण विचारलं, मी भावांचंही शिक्षण विचारलं, नक्कीच त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिक्षण पात्रतेच्या हिशोबाने कुठे ना कुठे नोकरीची उपलब्धता करून त्यांना एक मदत म्हणजे या माध्यमातून शासकीय मदत करता येईल तेवढी आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत। प्लस घरकुल बांधून द्यायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की घरकुल आम्ही बांधून देणार आहोत त्यांना। सर, नांदेड जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत, नांदेड जिल्ह्याच्या विकासाबद्दल आपले काय? नांदेडच्या विकासासाठी पूर्णपणे आम्ही कटिबद्ध आहोत।
आज महापालिकेचे अनेक विषय आम्ही मार्गी लावलेले आहेत, तसंच ग्रामीण भागातले पण अनेक विषय आम्ही आणि आताही आम्ही आता शहरात गेल्यावर तिकडे बैठक घेणार आहोत. त्या माध्यमातून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये या पद्धतीने आम्ही काम करतो. या ठिकाणी एक लेंडी धरण खूप मोठा विषय होता, त्याचाही विषय आज आहे, बैठकीत घेणार होतो. आणि नॅशनल हायवे रोड जे आहे त्याच्यावर फार मोठे अपघात होत आहेत, नांदेड नरसी ते देगलूरपर्यंतचे. त्याच्यासाठी 4 पदरी करण्यासाठी आपण काय मागे एक निवेदन आलं होतं ते आम्ही मान्य गडकरी साहेबांना त्याचं फॉरवर्ड केलेलं आहे. बघू त्याला नॅशनल हायवे असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कसं करता येईल त्याचा प्रयत्न. NCN न्यूज TV आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी शहीद सचिन वनंजे यांच्या घरी येऊन भेट दिली. सातवन भेट देऊन या ठिकाणी ते गेलेले आहेत. आज त्यांचे या ठिकाणी संपूर्ण कुटुंब उपस्थित आहेत. आज काय म्हणून भेट दिली? आणि स्वतःचा 1 महिन्याचा पेमेंट दिला. त्याऐवजी आपल्याला असं कोणतं आश्वासन देण्यात आलं किंवा आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं त्याप्रमाणे नोकरीवर घेण्याचं काही असं ते नाही, ते अजितदादा जेव्हा बोलले ना त्या गोष्टी त्यांनी म्हणजे आम्ही परिपूर्ण ह्या गोष्टीत लक्ष घालू आणि ह्या गोष्टी करून घेऊ असं ते म्हणाले नाही. कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत? बघू आता म्हणजे घराचं तर झालं आहे नाही का. आणि दादाला पर्सनली दादाला त्यांनी विचारलं की पोलीस भरती करायची आहे. आई म्हणत होत्या की एक मुलगा शहीद झाला नाही का भारत मातेसाठी, आता दुसरा पण मुलगा आम्ही देण्यासाठी तयार आहे. म्हणजे त्या स्वतःहून तयारी दाखवत आहे. तर आता पुढून पण तेवढंच नाही का उत्तर मिळाले नाही का ते आम्ही 100% आपण या ठिकाणी पाहू शकता शहीद वनंजे यांचे पत्नी होते, त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे, त्यांची आई आहेत. त्यांच्या आईचं असं म्हणणं आहे की एक मुलगा माझा आज भारत मातेसाठी शहीद झाला, पण दुसरा मुलगासुद्धा मी भारत मातेच्या सेवेसाठी देणार आहे. मी तिथपर्यंत प्रयत्न करणार आहे. आता सरकारने त्यांना पाठपुरावा करून त्यांच्या दुसऱ्या मुलालासुद्धा त्या जागेवर घ्यावा अशी त्यांची या ठिकाणी विनंती दिसून आली. कॅमेरामॅन सोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV.